संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे 30 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता स्थानिक गजानन महाराज मंदिराजवळील हरिकृष्ण आश्रमात गौर पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रम ठेवण्यात आलाय। यामध्ये सोनाळा येथील समस्त भाविक कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक केलाय। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनंत शेष प्रभूजी अमरावती यांनी सर्व भक्तांना प्रबोधन केले। आपण सर्व श्रीकृष्णांच्या भक्तीत रंगून श्रीकृष्ण यांचे महत्त्व जाणून घेण्याचे मार्गदर्शन उपस्थितांना यावेळी करण्यात आले। त्यानंतर श्रीकृष्णांची महाआरती करून फुलांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी समस्त भक्तांनी रंगीबिरंगी फुलांची होळी खेळून फुलांचा वर्षाव केलाय। कार्यक्रमासाठी सोनाळा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोटे, सोनाळा। हरे कृष्णा। हरे कृष्णा। तर सोनाळ्याच्या सर्व भाविक भक्तांसाठी खूप महत्त्वाचा इथे कार्यक्रम आज संपन्न झाला आहे। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जो संपूर्ण विश्वभरात हरे कृष्ण संघ नावाने ओळखला जातो, त्यांच्यातर्फे आज जवळपास 700पेक्षा जास्त शहरांमध्ये कृष्ण भावनामृत केंद्राची स्थापना झाली आहे। अमेरिकेपासून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, चायना प्रत्येक देशामध्ये आता कृष्ण भक्तीची लहर पसरलेली आहे आणि त्याचं मूळ आहे आजपासून 538 वर्षापूर्वी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू प्रगट झाले। जानकी कोंडे साक्षात राधा आणि कृष्णाचा युगल अवतार आहे आणि त्यांनी भविष्यवाणी केली होती 500 वर्षापूर्वी की लवकरच असा काळ येणार ज्या संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवरती जितके शहर आहेत, जितके गाव आहेत, प्रत्येक गावामध्ये नाम संकीर्तनाचं गजर होणार आहे आणि आज त्याचा आपण प्रत्यक्ष बघत आहोत। तर त्या शृंखलेमध्येच इथे सोनाळमध्ये इथे आज श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रगट उत्सव साजरा झाला। त्याच्यामध्ये शेकडो भक्तांनी इथे भाग घेतला आहे आणि पंढरपूरहून पायी चालत आलेली दिंडी आहे, ज्याला आपण पदयात्रा म्हणतो, महाराष्ट्र पदयात्रा, त्याची पण म्हणजे प्रमुख अध्यक्ष आमचे इथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भगवंतांचं खूप सुंदर पंचामृत अभिषेक झालं, सुंदर संकीर्तन कथा झाली, भक्तांना आनंदाने नाचू लागले आणि शेवटी भगवंतांची फुलांची होळी साजरा केली गेली इथे।